मनोज जरांगे पाटलाची हवा संपली। हे म्हणतात की मुंबईला जाऊन काहीच मिळालं नाही, मराठ्यांना काहीच मिळालं नाही, मराठ्यांना कोणीच अडवलेलं नाही। मराठ्यांनी आझाद मैदानला घुसायचं तर आझाद मैदानला घुसणार, मंत्रालयात म्हणले तर मंत्रालयात हे मराठे घुसणार। न भूतो न भविष्यती असा आमचा आता हा रेकॉर्ड ब्रेक नियोजन चालू आहे। प्रॉपर RSS BJP जसं प्रॉपर काम करते तसं आमचा मराठा सेवक काम करणार। आपली झोळी घेणार। मनोज जरांगे पाटलाचे विचार सिंगल एक माणूस, बऱ्याच जण म्हणत होते मनोज जरांगे पाटलाची हवा संपली। आजपर्यंत त्यांनी खाजवलं, त्या वेळेला मराठ्यांनी दाखवून दिलं। सगळ्यात पहिले मराठ्यांची हवा संपली म्हणून लाठीचार्ज झाला, 14 ऑक्टोबरला मनोज जरांगे पाटलांना दाखवलं। पुन्हा नंतर मनोज दादा थांबले, मुंबईला गेले, मुंबईला जायच्या अगोदर म्हणे मराठ्यांची हवा संपली, मुंबईला दाखवली, पुन्हा नारायणगडवर दाखवली, पुन्हा मुंबईला दाखवली। हे म्हणतात की मुंबईला जाऊन काहीच मिळालं नाही, मराठ्यांना काहीच मिळालं नाही। अहो तुम्हाला साधं एखादं काही बदलीचं काम करायचं असेल किंवा मंत्रालयातून काही काम करायचं तर इथं सगळ्यांना विचारून घ्या, 50 चक्र मंत्रालयात मारावं लागते। अरे ह्या 6 कोटी मराठ्यांचा प्रश्न आहे, 6 कोटी मराठ्यांचा प्रश्न आहे। 1000 वेळा जरी मुंबईला जायचं काम पडलं तर जाणार। यावेळेस आमचा जीव बी गेला तर चालेल। मनोज दादांनी फक्त आदेश द्यायचा आहे। आता आम्हाला कुणालाच माहित नाही काय ठरणार आहे, आमरण उपोषण आहे का मुंबई आहे। सगळे मराठ्यांचं म्हणणं चाललं की पुन्हा एकदा मुंबईला चला, आम्हाला राहायची सोय नाही झाली, आम्हाला काही नाही। अरे असं आम्ही उन्हात पडलेलो हो। आज आमचे तुम्ही ग्रामीण भागात जर गेले, माताळाचे घर आहे, पाणी कुठून पाणी घुसतं आमचं आम्हाला माहिती आहे। त्याच्यामुळं मुंबईला आम्ही आमचं ट्रॅक्टर असेल, जीप असेल, काय असेल, फक्त मनोज दादाने घेऊन चालाव आणि आमची रसद पुरवणार आहे। जसं पानिपतचं युद्ध कशामुळे हारले, हे घाबरले नाही, हे लढले, पण यांचा दाना पाणी कमी पडला। त्यामुळं आता मागच्या वेळेस जसं त्यांनी आमच्यावर जेवण बंद केलं, दुकानं बंद केल्या, पाणी मिळू दिलं नाही, आमच्या ग्रामीण भागातल्या माय माऊलीनं चटणी भाकरी घेऊन आम्हाला पाठवलं। त्यावेळेला तुम्ही स्वतः साक्षीदार होते आमच्यासोबत, तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे। अक्षरशः फक्त एक डब्यावाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि आमच्या गावागावातून ट्रॅक्टरनं भाकरी घेऊन आले। त्याच्यामुळं मराठ्यांची ताकद संपली नाही आणि ज्याला वाटत असेल मराठ्यांची ताकद संपली तर या 29 ऑगस्टला आम्ही दाखवणार आहे। नक्कीच काय सांगाल बरं, काय भावना तुमची? तसं दादा म्हणाले की मुंबईची जी ताकद आहे, अख्खा मुंबई जी बंद करण्याची ताकद ती मराठ्यांनी करून दाखवली। आणि तसंच या 29 तारखेला जे दादांचा आदेश आलेला आहे, दादांचा आदेश म्हणजे एक दगडावरची काळी रेघ आणि प्रत्येक मराठ्यांच्या मनातलं एक ओघ जो आहे तो 29 तारखेला आपल्याला या माध्यमातून 100% दिसणार म्हणजे दिसणार। काय सांगाल बरं, काय भावना तुमची? या 29च्या आंदोलनाच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो, संघर्ष योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील कुठल्याही जातीला उद्देशून कुठलेही शब्द वाईट काढत नाही। 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारा हा मराठा समाज आहे। इतर समाजाला सुद्धा विनंती आहे, आम्ही सरकारकडे मागणी मागतो, आम्ही कुठल्या समाजाला नाव ठेवत नाही। तसं इतर समाजाने सुद्धा सरकारसंग भांडायचं, काय भांडायचं ते दादावर आणि मराठा समाजावर कृपया बोलू नका। आणि नवनाथ वाघमारे त्याचा सुद्धा या माध्यमातून निषेध करतो। बरं, कुत्र मारे, कृपया माता भगिनीवर आमचा समाज कधी बोलला नाही, दादा कधी बोलले नाही, तुम्ही सुद्धा कोणी बोलू नका। आपल्याला कळकळीची विनंती आहे। 29 तारखेसाठी खेड्यापाड्यातील शहरातील सगळे लोक तयार आहे, फक्त आता 29 तारखेचे लोक वाट पाहत आहे। मोठा मेळा होणार, मोठं आंदोलन होणार आणि आमच्या मागण्याही मान्य होणार। काय वाटतं बरं, उपोषण आंतरवालीमध्येच व्हायला पाहिजे का मुंबईला जायला पाहिजे? अंतिम निर्णय हा समाजाचा आणि दादाचा आहे। आम्ही तर सगळे म्हणतो चला मुंबईला, आणि मुंबई एकदा तिथं जायचंच आहे आणि मागण्या मान्य करून आणायचेच आहे। त्या कुत्रा मारायला माझं सांगणं आहे, या इथं या आमच्या माया मावल्या दिसतात की मराठ्यांच्या पोरी, ओबीसीचे पोरं सुंदर असतात म्हणून मराठ्यांच्या पोरी त्यांच्या प्रेमात पडतात। त्या कुत्रा माऱ्याने काल माफी मागितली, त्याला माफी जर मागायची तर ह्या आमच्या ज्या माया मावल्या आहेत मराठ्यांच्या, त्यांच्या पायावर नाक घासायचं, नाक आणि गाडवावर जोपर्यंत धिंड काढत नाही हरामखोर गुचाट्या, तोपर्यंत तुला सुट्टी मराठा समाज देणार नाही। आज ओपन चॅलेंज आहे त्या वडापावचोर हाकेला। त्यांनी 1 तारखेला जे आझाद मैदानावर हे दिलेलं म्हणते परमिशनचं, आम्हाला परमिशन भेटो न भेटो, मागच्या वेळेस बी तो गुरत्न सदावर्ते यांनी आम्हाला आडवा आला होता। शेवटी आम्ही मुंबईला आझाद मैदानला बसलो आणि याही वेळेस जरी परवानगी भेटलेली नसली, मनोज दादांनी जर सांगितलं आझाद मैदानला घुसायचं तर आझाद मैदानला घुसणार, मंत्रालयात म्हणले तर मंत्रालयात हे मराठे घुसणार। मराठ्यांना कोणीच अडवलेलं नाहीये, मराठ्यांनी प्रत्येक गड काबीज केलेले, म्हणजे अफगाणिस्तान पर्यंत मराठे गेलेले,
त्यामुळं मराठ्यांना खाजवण्याचं काम करू नका. त्यांना जरी परमिशन मागितली असली, पहिला हक्क आमचा आहे, आमचं पहिलं आंदोलन. आणि मग ह्यो गुरत्न सदावरती गेला कुठं आता ओबीसीनी जर ह्या लोकांनी, या 2-4 लोकांनी, यांच्यात 1500 बी लोक येणार नाही, तिथं 5000ची मर्यादा असते, यांना कस काय परवानगी? मग हा गुरत्न सदावरती पुन्हा कोर्टात का गेला नाही, माझा हा प्रश्न आहे. जसं भाऊ म्हणले आमचं भांडण हे सरकारशी आहे. आम्ही मनोज जरांगे पाटील पाहिलं, तुम्ही चिरगुट चाट्यावर तुमचं कधी नाव घेत नाही. ते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, सरकारमध्ये जे असते त्याला मागितलं जातं. बरेच जण म्हणते यांच्या मागे शरद पवार साहेबाचा हात आहे, अमुक आहे तमुक आहे. तसं नाही, जे सत्तेत असलं त्यालाच मागितलं जातं. आता स्वतःचं पोरग बापाला आणि आईला मागन का दुसऱ्याला कोणाला मागल, काकाला याला मागल. त्याच्यामुळे जे सरकारमध्ये त्यांना मागितलं जातं ते त्या कुत्र्याचं त्यांना सांगणं आहे अजून बी, मराठा समाजाला डिवचू नका. आणि जरांगे पाटलाला तर बोलूच नका. जरांगे पाटलावर बोलले की आमच्यासारखे जीव बी द्यायला तयार आहे, पण तुमची खैर नाही भेटावं.